अडाणी आणि अंबानीला टक्कर देतो एक कानपूरचा साधा पोलीसवाला। हो, तुम्ही बरोबर ऐकलंय। थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला। लखनौचा एक सब इन्स्पेक्टर ऑन कॅमेरा दोष घेतो, तेही कशासाठी? तर केस मधल्या एका आरोपीचं नाव काढून टाकण्यासाठी। विचार करा, आपला कायदा देशाचा किती तकलादू झालाय ते। पण तो पोलीसवाल्याचा एक छोटा खेळाडू आहे। आता बघा, तुम्हालाही त्याच्या बापाशी मी ओळख करून देतो। कानपूरमध्ये सुमारे 10 वर्षे पोस्टेड होता DS ऋषिकांत शुक्ला आणि या काळात त्याने इतका पैसा छापला, इतका पैसा कमावला की तुम्ही ट्रेन पकडून कानपूरला जाल आणि त्याच्याकडून पैसे कमावण्याची आयडिया घ्याल, कारण की त्याचं घर नव्हे तर तुम्हाला बँक वाटेल। तो काय करायचा? त्याने स्वतःची एक अशी इमेज बनवली की तो एक एन्काउंटर स्पेशलिस्ट आहे। लोकांमध्ये दाखवायचे की कायद्याचा खरा रक्षक हा मीच आहे। पण मागचा गेम प्लॅन काही वेगळाच होता। त्याचा एक वकील मित्र होता, अखिलेश दुबे नावाचा। हे दोघे एकत्र काम करायचे, निर्दोष लोकांना फेक केसमध्ये अडकवायचे आणि जे काही ओरिजिनल क्रिमिनल होते त्यांना सोडून द्यायचे पैशाच्या बदल्यात। दोन्ही प्रकरणात त्यांच्या मालमत्ता बळकवायचे आणि हा DSP तर सरळ सरळ त्यांना एन्काउंटरची धमकी द्यायचा। पुढे यावरती जेव्हा इन्व्हेस्टिगेशन झालं, त्यामध्ये काय सापडलं तेही समजून घ्या। जेव्हा चौकशी झाली तेव्हा कळलं याच्याकडे 3 लाख नाही, 30 लाख नाही, 3 कोटी नाही, 30 कोटी सुद्धा नाही, तर 300 कोटीची प्रॉपर्टीज आहे। त्यामधले 100 कोटीचे मालमत्ता तर ऑफिशियल रेकॉर्डमध्ये सापडलेले आहे। त्याची ऑफिशियल सॅलरी हार्डली 60,000 रुपये पर महिना होती, पण त्याची लाईफस्टाईल बिलियनियर लेवलची होती। त्याच्या मुलाने एका वकील मित्रासोबत 33 कंपन्या रजिस्टर केल्या होत्या ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी। आणि तुम्हाला आठवत आहे का, पंजाबचा DIG तोच गरीब DIG ज्याच्याकडे काही करोड सापडले होते, त्याचा अपडेट पण आला आहे। तोही हाच कानपूरचा DSPचा टक्करचा आहे। त्याच्याकडे सापडलेल्या 55 एकर जमीन, 20 कमर्शियल प्रॉपर्टी आणि 50 विदेशात आहेत। आता विचार करा, तुमचा टॅक्सच्या पैशातून तुम्ही या कामगारांना पगार देताय, तेच अधिकारी तुम्हालाच धमकावताय तुमच्याकडून उरलेल्या लुटलेल्या पैशातून, आणि तरीही भय तुम्हालाच वाटते। पण मीडिया हे दाखवेल का? नाही, मीडिया तुम्हाला हे कधीच सांगणार नाही। म्हणून आम्ही सांगतोय, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जागे व्हा, कारण सिस्टममध्ये बॉस तेच आहेत जे पकडले जात नाहीये।